दिवाळीचा सण सुरू झाला आहे आणि उद्या अभ्यंगस्नान म्हणजे दिवाळीचे फटाके आता फुटायला सुरुवात झाली। पण राजकारणातला सर्वात ॲटॉम बॉम्ब जो म्हणतो तो का चिपळूणमध्ये पालकमंत्री उदय सामंतांनी फोडला असंच म्हणावं लागेल। त्याचं झालं असं की आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहेत, जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत आणि प्रत्येक पक्ष आपल्या तयारीला लागला आहे। पण चिपळूणच्या दौऱ्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हणा की त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांना अप्रत्यक्षरित्या सुनावलेलं दिसतंय। इतकंच नाही तर जर कोणाला स्वबळाची खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा शिरतो हे सुद्धा पाहावं लागेल आणि त्या दृष्टीने शिवसैनिकांनी सुद्धा त्या दृष्टीने कामाला लागा। पालकमंत्री उदय सामंतांनी एवढी भाषा वापरली त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण असं आहे की चिपळूण संघर्षचे आमदार शेखर निकम यांनी मध्यंतरी स्वबळाची भाषा केली होती आणि शैक्षणिक संस्था आहेत त्या संस्थेमार्फत माझा जनाधार आहे की मी लोकांना पोहोचलोय असं काहीतरी संकेत दिल्याचं एकंदरीत पालकमंत्र्यांच्या बोलण्यातनं दिसतंय आणि जाणवतंय। दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने उमेदवार लढवलेले प्रशांत यादव हे भाजपमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांनी कुठेतरी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी वासिष्ठीचं जे जाळं पसरलं आहे त्या माध्यमातून सुद्धा त्यांनी कुठेतरी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत अमुक इतक्यापर्यंत पोहोचलोय 28,000 शेतकऱ्यांपर्यंत आणि एकंदरीत ह्याचा सगळ्याचा समाचार घेताना पालकमंत्री उदय सामंतांनी यांनी तर थेट जणू आव्हानच दिलं अप्रत्यक्षरित्या असंच म्हणावं लागेल। वरती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, ते तिन्ही नेते पक्षाची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेते महायुतीची भाषा करतायत। मी सुद्धा रत्नागिरीच्या मेळाव्यात महायुतीकडूनच आपण निवडणूक लढवू असं म्हटलं आणि त्यामुळे आता चिपळूणमध्ये मात्र पालकमंत्र्यांच्या बोलण्यातनं वेगळंच जाणवतंय। त्यामुळे त्यांनी सांगितलं की जर कोणाला खरोखर खुमखुमी असेल तर त्यांनी स्वबळावरती लढा, शिवसेना काय आहे, धनुष्यबाणांची निशाणी काय करू शकते ह्याचा सुद्धा तुम्ही अनुभव घ्या असं त्यांना म्हणायचं होतं। त्याचबरोबर त्यांनी प्रशांत यादवांना सुद्धा काही टोले लगावले, म्हणाले काल परवा महायुतीत आलेल्या मंडळींनी सुद्धा काही वेगवेगळ्या भाषा वापरतायत, त्यांना काही त्यांच्या सहकार क्षेत्रातल्या अडचणी आहेत, स्थानिक त्यांच्या संस्थेतल्या काही अडचणी आहेत त्यामुळे त्यांनी प्रवेश केला, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असंही सांगायला सामंत विसरले नाहीत। पण एकंदरीतच दिवाळीचा सण आलाय, फटाके वाजतायत, पण रत्नागिरीच्या राजकारणात म्हणा, जिल्ह्याच्या राजकारणात म्हणा, पालकमंत्र्यांनी मात्र चिपळूणमध्ये राजकारणाचा ॲटॉम बॉम्बच फोडला असंच म्हणावं लागेल। आता महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय, प्रत्येक स्वबळाची भाषा करतोय, मंडणगड दापोली खेडमध्ये योगेश कदमांची सुद्धा शिवसेनेची त्याची तयारी आहे, रत्नागिरीत सुद्धा सामंत पालकमंत्री या नात्याने त्यांची पक्षाची तयारी आहे, प्रत्येकजण स्वबळाची तयारी करतोय, प्रत्येकजण बोलतोय। पण येत्या काळामध्ये युती होण्याची शक्यता अधिक आहे। पण चिपळूणमधला मात्र राजकारणाचा हा केंद्रबिंदू राजकारणाच्या दृष्टीने अतिशय चर्चेचा विषय ठरला आहे। त्यामुळे पालकमंत्र्यांनी चिपळूणच्या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या दोघांना मात्र आपल्या पद्धतीने सुनावलंय। एकंदरीतच काय तर पालकमंत्र्यांनी राजकारणातला ॲटॉम बॉम्ब चिपळूणमध्ये फोडला असंच म्हणावं लागेल। टाइम दिल्याकरता किशोर मोरे, रत्नागिरी। डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।